हाय हॅलो नमस्कार. मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते द मंगल स्टिचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, आपल्या बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्क क्लासचा आज 15वा दिवस आहे, ज्यामध्ये आपण मण्यांचा वापर करून हा जो धागा आहे ना त्याचा वापर करून कशा प्रकारे मणी स्टिच करायचे हे बघणार आहोत. गेल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे चेन स्टिचचा वापर करून झिगझॅग चेन स्टिच बनवायचे आणि डबल टिबल चेन स्टिच कशा प्रकारे गळ्यावरती करायचे हे बघितलेलं आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचा क्लास घेतला जात आहे. ज्या कोणी नवीन मैत्रिणी आल्या असतील त्यांच्यासाठी मी सांगत आहे, तुम्ही तो व्हिडिओ पहिलेपासून बघायचा आहे, जेणेकरून पूर्ण क्लास तुम्हाला व्यवस्थितरित्या कंटिन्यू करता येईल. तर आज आपण अशा प्रकारचा धागा घेणार आहोत जो आपला कॉटनचा आहे, जो आपण नॉर्मल शिलाईसाठी वापरतो ना, तो आपला हा धागा आहे. आता हा धागा आपला कॉटनचा आहे. ह्यापासून आपल्याला मण्यांचं वर्क कशा पद्धतीने करायचं आहे बघणार आहोत. याआधी आपण जरी थ्रेडचा यूज करून मण्यांचा वापर केलेला होता. जरी थ्रेडच्या टाक्यामध्ये आपण हे मणी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मणी किंवा वेगवेगळं मटेरियल स्टिच केलं होतं. पण आज आपण त्या पद्धतीने करणार नाही. आज आपण ह्या पद्धतीचा कॉटनचा धागा जो आहे आपला रेग्युलर, जो आपण मशीनसाठी वापरतो, मशीनचा जो थ्रेड आहे ना, तो आपल्याला अशा प्रकारचा घ्यायचा आहे. इथे मी गोल्डन कलरमध्ये घेतलेला आहे आणि तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसावं ह्यासाठी मी अशा प्रकारचा रेड कलरचा थ्रेड आज वापरणार आहे. हा आपला कॉटनचाच आहे. हे दोन्ही आपले कॉटनचे थ्रेड आहेत. ह्याचाच यूज करून आपल्याला कशा पद्धतीने हे जे शुगर बीड्स आहेत ते स्टिच करायचं आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला जास्त वेळ न लावता व्हिडिओ सुरुवात करूयात. त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आता सर्वात आधी इथे आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊया. नेहमीप्रमाणे आपण पेन्सिलचा वापर करून अशी एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. इथे मी रिंगला कापड सेट केलेलं आहे आणि त्यावरती अशा व्हाईट कलरचं मी कापड यूज केलेलं आहे. याआधी मी पिंक कलरचं कापड यूज केलेलं होतं, पण तुमच्या व्यवस्थित लक्षात यावं आणि फिनिशिंगने म्हणजेच क्लिअररित्या व्हाईट कपड्यावरती थोडंसं क्लिअर दिसतं, त्यामुळे मी हा असा व्हाईट कापड वापरलेला आहे. याआधी मी पिंक कापडावरती सुद्धा यूज केलेला आहे. त्यावरतीच आपले आजपर्यंतचे क्लास झालेले होते, पण इथून पुढे आपण ह्या कापडावरती पुढचे क्लास कंटिन्यू करणार आहोत. सर्वात आधी मी अशा प्रकारची एक लाईन ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला नेहमीप्रमाणे धाग्याला जी आहे ना गाठ मारून घ्यायचं आहे आणि आपली ही वुडनची सुई आहे तीच आपल्याला आज यूज करायचं आहे. ही जी हा जो धागा आहे ह्याला आपल्याला जाड अशी गाठ मारून घ्यायचं आहे. नेहमीप्रमाणे आपण मागील व्हिडिओमध्ये बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे, त्याचप्रमाणे इथे आज पण आपल्याला करायचं आहे. अशी मी एक जाड गाठ मारून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकतात, मी आणखी जवळून दाखवते. आता हा धागा आपल्याला खाली रिंगच्या खाली ठेवून घ्यायचा आहे. जशी आपण चेन स्टिचला धागा पकडतो ना, सेम त्याच पद्धतीने इथे धागा पकडायचा आहे. सर्वात आधी तर मी तुम्हाला नॉर्मल जी चेन स्टिच आहे ना ती ह्या धाग्यापासून बनवून दाखवते. आता एकदम जवळून मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्या रेड कलरच्या धाग्याला गाठ मारून घेऊया, जेणेकरून हे व्हाईट कापड असल्यामुळे त्यावरती आपल्याला गोल्डन जो धागा आहे ना तो दिसणार नाही. नेहमी आपण ब्लाऊजवरती कोणत्याही मण्यांचं जेव्हा वर्क करत असतो ना, तेव्हा आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारचे थ्रेड घ्यावे लागतील. जशा कलरचा आपला ब्लाऊज पीस आहे ना त्यानुसार आपल्याला हे आपली जी रील आहे ना ती घ्यावी लागेल. आता इथे मी व्हाईट कलरचा कपडा यूज करत आहे, तर मी इथे व्हाईटच केलं असतं, पण इथे तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी मी इथे अशा प्रकारचा विदाऊट म्हणजेच रेड कलरचा मी धागा जो आहे ना तो यूज करणार आहे. आणि आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण ज्या कापडावरती ज्या कलरचं कापड आहे ना त्यावरती आपली जी रील आहे ना ती सेम त्याच कलरची वापरायचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला तर मग आपली जी नॉर्मल चेन स्टिच आहे ना ती टाकायला सुरुवात करूयात. आता नेहमीप्रमाणे जी स्टिच आपण टाकतो ना चेन स्टिच तीच टाकायचं आहे. अशा प्रकारचा एक टाका काढून घ्यायचा आहे. इथे मी लांब लांब टाके तुम्हाला टाकून दाखवते, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल.
आता सेम तुम्हाला जी आपण बऱ्याच वेळेस चेन स्टिचची प्रॅक्टिस केलेली आहे, आतापर्यंतचे जे क्लास झालेले आहेत ते पूर्णपणे चेन स्टिचचाच वापर करून झालेले आहेत. त्याच प्रकारे तुम्हाला ही सुद्धा चेन स्टिच आजची बनवायचं आहे. आता मी ही चेन स्टिच जी आपली रेग्युलर आपण डेली यूज करतो ना, तीच बनवून घेत आहे. इथंपर्यंत मी बनवून घेते आणि इथे लास्टला एंड नॉट टाकून घेते. हा धागा जो आहे ना, तो एखाद्या वेळेस सुईमध्ये आपल्या अटकला जातो आणि थोडासा असा उचकल्यासारखा होतो, कारण का हा आपला कॉटन धागा आहे, थोडासा बारीकच असतो आणि तो आपला सिल्क म्हणजे जरी थ्रेड असल्यामुळे तो जास्त अटकत नाही. अशा प्रकारे मी इथे जी आपली नॉर्मल चेन स्टिच आहे ती ह्या धाग्याचा यूज करून टाकलेली आहे. आता ह्याच धाग्याचा यूज करून आपल्याला एक एक मणी त्यामध्ये ॲड करत जायचं आहे. आता अशा प्रकारे मी सुईमध्ये शुगर बीड जे आहे ना ते भरून घेतलेले आहे. तुम्ही अशा प्रकारे कोणतेही बीड्स इथे यूज करू शकता. आपले जे गहू मणी आहेत किंवा आपले गोल मोती जे आहेत पांढरे, गोल्डन असे कोणतेही मटेरियल जे आपलं आहे आरीवर्कचं ते यूज करून इथे अशा प्रकारची चेन स्टिच तयार करू शकता. आता मी इथे तुम्हाला परत एक लाईन ओढून दाखवते आणि तिथे बाजूलाच इथे मी वर्क करून दाखवते. हे मण्यांचं वर्क आहे. आता इथला जो धागा आहे ना तोच मी इथे घेणार आहे. तुम्ही सुद्धा जो धागा यूज करत आहात तोच तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचा आहे. बार बारदा धागा तोडून घ्यायची काही गरज नाही. इथे आपल्याला 1-2 अशा प्रकारेच मणी सोडायचं आहे, जास्तीचे मणी नाही टाकायचे. आणि मण्यांमध्ये गॅप ठेवायचा नाहीये. सुरुवातीला थोडासा गॅप हा आपला राहतो, पण जसजसं हळूहळू आपण प्रॅक्टिस करत जातो ना तसतसा आपला हा गॅप आपल्यालाच कळायला लागतो की आपल्या ह्या मण्यांमध्ये गॅप आहे. म्हणून आपण थोडंसं जशी जशी प्रॅक्टिस होईल तसं आपल्यात ती सुधारणा होऊन जाते. आता नेहमीप्रमाणे इथे आपण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत ज्यामध्ये आपण अशा प्रकारचं काम केलेलं आहे. इथे जास्त काही वेगळं नाही, फक्त इथे आपल्याला कॉटनचा जो नॉर्मल थ्रेड आहे ना तो यूज करायचा आहे. हे बघू शकतात अशा प्रकारे एखादी वेळेस आपलं जे स्टिच आहे ते उकलतंय, पण तोच तिथला धागा रिपीट आपल्याला पकडून समोर वर्क करायचं आहे. मी तुम्हाला एकदम जवळून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात यावं. ह्याच प्रकारे आपल्याला पुढे इथपर्यंत कंटिन्यू करायचं आहे. मी थोडंसं व्हिडिओ स्किप करते जेणेकरून व्हिडिओ आपला जास्त मोठा होणार नाही. आता इथे आपल्याला हा जो टाका आहे तो असा पकडायचा आहे, त्यामध्ये मणी सोडायचा आहे आणि परत मागे मणी खेचायचा आहे दोरा आणि रिपीट आपल्याला असा टाकावरती काढून घ्यायचा आहे. हा जो टाका आहे ना तो एखादी वेळेस जर सुईमध्ये आपल्या थोडासा खालीवर ओढण्यात आला की तो धागा असा विस्कटला जातो, जेणेकरून तो जर सुईमध्ये व्यवस्थित बसला नाही तर तो खराब होतो. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही प्रकारचं इथे वर्क करू शकता. हे आपलं आजचं वर्क जे आहे ना ते पूर्ण कॉटन थ्रेडचं आहे. मी आज तुम्हाला कंटिन्यू जे वर्क दाखवलेलं आहे, ही स्टिच आणि हे जे आहे ना ते आपलं कॉटन थ्रेडचं आहे. आणि आपण पहिले जे बघितलेलं होतं ते आपलं जरी थ्रेडचा यूज करून वेगवेगळं वर्क आपण बघितलेलं आहे. आता इथून पुढे आपण ह्याच पद्धतीचं वर्क बघणार आहोत. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
इथे मी एंड नॉट टाकून घेत आहे आणि मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हाला सुद्धा व्यवस्थित लक्षात यावं, एक एक पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजावे, ह्यासाठी मी पूर्ण डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, आपल्या चॅनल वरती वेगवेगळे माहिती मी तुम्हाला नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असते, त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून जे आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाऊ ना आरीवरचे, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. आणि आजचं हे जे वर्क आहे तुम्हाला रिपीट प्रॅक्टिस करून बघायचं आहे आणि जितकं मी दाखवलेलं आहे त्यापेक्षा थोडंसं जास्तच वर्क करून बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला सुद्धा वेगवेगळं काम अगदी परफेक्टरित्या जमेल. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचं वर्क बघितलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वेगवेगळे आपल्याला आरीवर्कचंच काम बघायचं आहे. त्यासाठी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.